नमस्कार. हृदय स्वर या मालिकेत मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रसिद्ध नाटककार, लेखक, प्राध्यापक, साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या लेखमालेतल्या विविध लेखांचं अभिवाचन या माध्यमातून मी करते. हृदय स्वर या मालिकेतल्या आजच्या लेखाचं नाव आहे जखमेवर फुलांचा स्पर्श. लेखन अर्थातच डॉक्टर प्रदीप ढवळ. भारतीय संस्कृतीचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. या संस्कृतीनं ज्ञानाचा दिवा पेटवला, अध्यात्माचा संदेश दिला, संतांची करुणामयी वाणी जगाला दिली. पण या संस्कृतीच्या सोबतीनं काही परंपरांचा गडद सावटही चालत आलाय. धर्मग्रंथांचा चुकीचा अर्थ काढून समाजानं काही घटकांना दुय्यम स्थान दिलं. त्यात सर्वात जास्त अन्याय सहन करावा लागला तो विधवा स्त्रियांना. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीवर ओढवलेलं दुःख हे केवळ वैयक्तिक नव्हतं, तर ते तिचं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारं होतं. जिवंत असूनही तिला समाजानं मृतवत बनवलं. हसणं, सजणं, रंगीत जीवन जगणं, उत्सवात सहभागी होणं या सगळ्यावर बंदी आणली. तिचं अस्तित्व म्हणजे फक्त पांढरी साडी, केसांचं मुंडन आणि समोर आयुष्याचा काळोख. आजच्या तरुण पिढीला कदाचित हा प्रश्न जुनाट वाटेल, पण जर आपण इतिहासाच्या पानांकडे, धर्मशास्त्राच्या भाष्याकडे आणि आपल्या आजूबाजूच्या वास्तवाकडे पाहिलं तर जाणवतं की हा प्रश्न अजूनही आपल्या समाजाच्या मनोभूमीवर खोलवर कोरलेला आहे. धर्मशास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलंय की विधवा स्त्रीनं हळदी कुंकू, बांगड्या, निरंजन वापरायचं नाही. तिचं सौंदर्य, तिचं सौभाग्य, तिचं तेज हे पतीवर अवलंबून मानलं गेलं. पती गेला की तिचं तेज हरवलं, असा समाजाचा दृढ विश्वास. पण या विचारामागे करुणेचा प्रकाश कमी आणि संकुचिततेचा अंधार जास्त होता. गीतेचा खरा संदेश सांगतो, न जायते म्रियते वा कदाचित. आत्मा कधी मरत नाही. मग पती गेला म्हणून पत्नीच्या आत्म्याचं तेज कसं मरू शकेल? पण समाजानं या तत्वज्ञानाला दुर्लक्षित करून केवळ परंपरेला धरलं. वेद उपनिषदांच्या काळात स्त्रीला स्वतंत्र विचार, विद्वत्तेचं स्थान होतं. गार्गी, मैत्रेयी यांसारख्या विदुषींची नावं त्याचा पुरावा देतात. पण कालांतरानं परिस्थिती बदलली. मध्ययुगात विधवेला जगणं हे अपराध मानलं गेलं. तिला सण उत्सवांपासून दूर ठेवलं जाई. तिला गोड खायला बंदी असे. तिच्या सावल्याही अपशकुन मानल्या जाई. याहून भयंकर म्हणजे सतीप्रथा. पतीच्या चितेत विधवेला जाळणं हे धर्मकर्म ठरलं. त्या क्षणी संपूर्ण समाजाला ते पाप वाटलं नाही. आज वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो, प्रचंड संताप येतो. पण अंधारातही काही प्रकाशाचा किरण मात्र उगवतो. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेच्या विरोधात जोरदार आवाज उठवला. ब्रिटिश राजवटीला कायदा करायला भाग पाडलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी विधवांसाठी शिक्षण संस्था सुरू केल्या. समाजानं त्यांना धर्मभ्रष्ट म्हटलं, पण त्यांनी हार मानली नाही. पंडिता रमाबाई यांनी विधवांसाठी आश्रम उभे केले. त्यांचा आवाज आजही ऐकू येतो. स्त्रीला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हवा. या सुधारणावाद्यांच्या प्रयत्नांमुळेच पुढच्या पिढ्यांसाठी नवा मार्ग खुला झाला. 2019चा एक प्रसंग सांगतो. विदर्भातील एका गावात लग्न होतं. वधूची आई विधवा होती. कन्यादानाचा प्रसंग आला तेव्हा नातेवाईक म्हणाले, विधवेच्या हातून कन्यादान अशुभ आहे. पण मुलीनं ठाम आवाजात सांगितलं, माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद माझी आई आहे. तिनंच मला घडवलं. कन्यादान तिच्याच हातून होईल. त्या क्षणी मंडपात शांतता पसरली. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती अश्रूंची धारच जणू त्या लग्नाची खरी मंगल आरती ठरली. 2023 मध्ये चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानं संपूर्ण देश आनंदित झाला. त्या टीममध्ये एक महिला शास्त्रज्ञ होती, जी विधवा असूनही 2 मुलांचा सांभाळ करत होती. ते करत असताना काम करत होती. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, मी विधवा आहे ही माझी ओळख नाही. मी वैज्ञानिक आहे, हेच माझं खरं सौभाग्य आहे. संपूर्ण देशभर टाळ्यांचा कडकडाट झाला. पुण्यात 2021 मध्ये एका तरुण विधवेनं इंस्टाग्रामवर फूड स्टार्टअप सुरू केलं. सुरुवातीला लोक म्हणाले, विधवेने फोटो काढू नयेत, सजू नये. पण ती म्हणाली, मी पांढरी साडी नाही,
मी रंगीत स्वप्न नेसते. आज तिच्या हाताखाली हजारो महिला रोजगार मिळवतात. या सगळ्या उदाहरणांमधून आजच्या तरुणांनी शिकायला हवं. समाजाची खरी ताकद करुणेत आहे. विधवा स्त्री ही समाजाची सावली नाही, तर तीही धैर्याची मूर्ती आहे. उत्सव, मंगल कार्य, लग्न यात तिला स्थान दिलं तर खरा धर्म जपला जाईल. शिक्षण, नोकरी, व्यवसाय हेच तिचे खरे दागिने आहेत, तारणहार आहेत. आपण जर करुणा दाखवली तर देव खऱ्या अर्थानं आनंदित होईल. धर्माचा खरा अर्थ म्हणजे करुणा, समानता, दया. यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. स्त्रीचा सन्मान जिथे आहे तिथे देवाचा निवास आहे. विधवेला अपमानित करणं म्हणजे देवतेचा अपमान करणं आहे. तिच्या डोळ्यातलं पाणी हेच खरं तीर्थ आहे. आज आपल्याला दिसतं की संसदेत विधवा महिला नेत्या म्हणून उभ्या आहेत. साहित्य कृतींमध्ये त्या पुरस्कार जिंकतात. विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचं योगदान आहे. एक दिवस असा येईल जेव्हा विधवा हा शब्द अपमानाची सावली न राहता फक्त वैवाहिक स्थिती दाखवणारी साधी व्याख्या असेल, जसे विवाहित किंवा अविवाहित. विधवा स्त्रियांचा प्रश्न हा केवळ धर्मशास्त्राचा नव्हे तर आपल्या मानवतेचा आहे. जर आपण त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणू शकलो तर तोच खरा धर्मपालन असं म्हणायला हरकत नाही. जखमेवर फुलांचा स्पर्श हाच समाजाचा खरा धर्म आहे. धन्यवाद.